दुर्दैवाने हे शासकीय महाविद्यालय काही जणांकडून अधोगतीला पाठवलं जातंय का स्वतःच्या स्वार्थासाठी, अशा पद्धतीची शंका निर्माण झालेली आहे। आणि मी ज्यावेळेला तुम्हाला आता वाचून दाखवेन की तुम्हालाही माहिती आहे की हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये अशा वृत्तीचे काही राजकारणी होते। आज दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याच दुष्टप्रवृत्तीच्या लोकांच्या हातात सिंधुदुर्ग जिल्हा गेलेला असल्यामुळे त्याने आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून ह्या जिल्ह्याची अधोगती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अधोगती कशी होईल याकडे पाहिलेलं आहे। मला खेदाने नमूद करावं लागतं की खासदार असतील, विद्यमान पालकमंत्री असतील, या मतदारसंघाचे आमदार असतील किंवा शेजारच्या सावंतवाडीचे आमदार असतील, यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं आनंद नाही पण दुःखच झालेलं आहे। त्यामुळे ह्याचं लवकरात लवकर कसं विसर्जन करता येईल या मानसिकतेमध्ये ते आहेत का अशी शंका मला निर्माण झालेली आहे। कारण पूर्वी जिल्हा रुग्णालयातून बांबोळीला पेशंट रेफर होत होते, आता जिल्हा रुग्णालयातून SSPMला पेशंट रेफर होतात आणि पैसे जर नसले तर त्या पेशंटला डिस्चार्ज दिला जात नाही अशा अनेक तक्रारी येत आहेत। पण जाऊ दे, त्यांचा तो खाजगी व्यवसाय आहे।